पालघर में साधु हत्याकांड के बाद चर्चा में आए काशीनाथ गोविंद चौधरी एक बार फिर विवादों में घिर गए हैं। दरअसल कासा पुलिस थाने में उनके खिलाफ मारपीट और हिंसा का मामला दर्ज किया गया है। खास बात यह है कि हाल ही में भाजपा में प्रवेश करने के अगले ही दिन उन्हें पार्टी की ओर से निलंबित कर दिया गया था। यह घटना दहाड़ू तालुका के मोड़ गांव सावरपाड़ा में क्रिकेट प्रतियोगिता के दौरान स्टॉल लगाने को लेकर हुए विवाद से जुड़ी है। आरोप है कि काशीनाथ चौधरी समेत 4 लोगों ने अजय सावर नामक युवक के साथ लाठी और हाथों से मारपीट की, साथ ही जान से मारने की धमकी भी दी। इस हमले में अजय सावर घायल हो गए, जिन्हें कासा उपजिला अस्पताल में इलाज के लिए भर्ती कराया गया। पीड़ित की शिकायत पर कासा पुलिस ने 4 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। काशीनाथ चौधरी माझ्या नवऱ्याला वारंवार जे मला धमकी देत आहे, उद्या उठून बरं वाईट काही झालं जे जिम्मेदार काशीनाथ चौधरी आणि त्याचे कार्यकर्ते असतील। धन्यवाद। 23 तारीखला मी तिकडे गेलो ग्राउंडवरती। तिकडे गेल्यावरती मी दुकानात जाऊन बसलो। त्याच्यानंतर काशीनाथ चौधरी त्याच्याबरोबर संगतीत आले जयवंत भुरभुरे, वसंत चौधरी, शैलेश सांबर हे आलेत आणि डायरेक्ट मारायलाच घेतले। त्यांनी पहिले अरुणला मारले, नंतर त्याच्या बाबांना मारले आणि मी ते साईडलाच बसलेलो होतो। नंतर त्यांनी मला मारलं। मी सांगतो मला कशाला मारता, ते काय बोलत नव्हते, मला सांगून मारत, तुम्ही फटाकडे कशाला फोडले, तुम्ही हे करता ते करता। बरं आम्ही काय केले असे करून मला मारलं त्यांनी ना। मग मला तो बोलत होता मी काय सांगतो साधू मारलेत काय, असं सांगून मला मारत होता। मी काय त्यांना काय बोललोच नाही। मग मी त्यांच्या हातातून निघून पळाला। या आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम दरवर्षीप्रमाणे आयोजित केला जातो। त्या ठिकाणी आम्ही छोटंसं स्टॉल दुकान, वडापाव थंड्याचे दुकान करण्यात आलं होतं। तिथे जागा मालकाला विचारून लावलेलं होतं। तिथे काशीनाथ चौधरी येऊन बोलतो की इथे दुकान तुझं पाहिजेच नाही, 2 मिनिटात खाली करून टाक, नाहीतर आग लावून देईन। आणि मारपीट केली आमची आणि माझ्या वडिलांना सुद्धा मारलं आणि छोटे भावाला धमकी आहे, परवीन ठाकरेला धमकी आहे, जयेश चौधरीला धमकी आहे। ह्या लोकांना बरं वाईट काही झालं तर काशीनाथ चौधरी जिम्मेदार राहील। याच्यानंतर आमच्या पोरांना काही झालं नाही पाहिजे। आणि दिवसात ढवळ्या येऊन मारहाण करतो। ते दुकान माझं आणि माझ्या वडिलांचं होतं। तिथे अजय सावर येऊन बसलेला होता, थंडा पीत होते। तर त्याचा काही तिथे दुकानामध्ये इन्व्हॉल्व होताच नाही, तर त्याला सुद्धा भरपूर मारपीट केली। लाकडाने मारलंय, हाताने मारलंय आणि वडिलांना मारलंय। आणि मारणारे त्यांचे 4-5 कार्यकर्ता सुद्धा